तुमच्याकडेही कधी-कधी असं होतं का, की फ्रीजमध्ये अगदी मुठमुठभराच्या थोड्या-थोड्या पालेभाज्या राहिल्या जातात आणि त्याचं काय करायचं हे आपल्याला सुचत नाही. चला, यावरती एक उपाय सांगते मी आज. आज मुलांना याच भाज्यांपासून एक पौष्टिक पदार्थ टिफिनसाठी करूयात. नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर त्याचं झालं असं, माझ्याकडे 1 मूठ मेथी, 1 मूठ पालक आणि थोडीशी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता अशा थोड्याशा भाज्या फ्रीजमध्ये उरल्या होत्या. बघा, अशा मुठमुठ भराच्याच. तर या सगळ्या भाज्यांचं आपण ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ वापरून मस्त असे टिफिनसाठी मुटके बनवणार आहोत. मुलं अगदी आवडीने खातात ही मुटके. आता मुटके बनवण्यासाठी भाज्या धुवून चाळणीत नितळत ठेवल्या. मिक्सरचं छोटं भांडं घेतलं. त्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मुलं खाणार आहेत म्हणून तिखटाचं प्रमाण मी फार कमी वापरलेलं आहे. तुम्हाला अजून तिखट हवे असेल तर मिरची अजून वाढवू शकता. याचं वाटून करून घेतलं. तोपर्यंत मेथीची भाजी अशी चांगली चाळणीवरती निथळली होती. ती अशी घट्ट पकडून बारीक कट करून घ्यायची आहे. अगदी भाज्या बारीक कट करून घ्यायच्या, अजिबात मोठ्या नको. मुलांना दाताखाली खाताना आल्या तर ते खात नाहीत, त्यामुळे बारीक कट करून घ्यायच्या. मेथी, पालक या पद्धतीने सगळ्या भाज्या मी बारीक कट करून घेणार आहे. असं भाज्या कट करण्यासाठी एक टिप सांगते. भाजी जर बारीक चिरून हवी असेल ना, तर अशी घट्ट मुठीत पकडायची आणि सुरीच्या साहाय्याने अशी चांगली घट्ट पकडून बारीक चिरून घ्यायची, म्हणजे भाजी बारीक कापली जाते. सगळ्या भाज्या इथं मी कट करून घेतलेल्या आहे. पालक, मेथी, कोथिंबीर आणि कढीपत्ताही बारीक कट करून घालायचा, म्हणजे याचा स्वाद खूप छान येतो. आता भाज्या कट करून झाल्या की लगेचच चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं या पद्धतीने, म्हणजे मुटके यावरती वाफवायला ठेवले की चिकटणार नाहीत. वाटण असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे मी. असंच वाटून घ्यायचं आहे. खाताना लसूण थोडा दाताखाली आला की टेस्ट एकदम मस्त लागते. चिरलेल्या सगळ्या भाज्या परातीमध्ये घ्यायच्या. आता पिठाचं प्रमाण कसं घ्यायचं, तर 1 कप नसेल तर 1 मीडियम आकाराची वाटी घ्यायची आणि त्याने 1 वाटी ज्वारीचं पीठ चाळून यामध्ये घालायचं. 4 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. वाटलेलं अद्रक लसूणही यामध्ये घालून घेतलं. आता यामध्ये सुके मसाले थोडेसे ॲड करायचे आहेत. अद्रक लसूण असं जाडं भरडं यामध्ये घालून घेतलेलं आहे. सुक्या मसाल्यांमध्ये इथं आपण घातली धना जिरा पावडर. मी फक्त धना जिरा पावडर आणि गरम मसाला इथे वापरलेला आहे. थोडीशी हळद रंगासाठी वापरलेली आहे, अगदी 1 चुटकी इतकी, जास्त नाही. ज्वारीचे मुटके आहेत. मुलं भाज्या आणि ज्वारीची भाकरी तर खाणार नाहीत, म्हणून असा काहीतरी जुगाड करून मुलांना पौष्टिक असा पदार्थ करून मी घालते. तुम्हालाही पदार्थ आवडला तर मुलांना नक्की करून घाला. हळद घातली, जिरे घातले थोडेसे, गरम मसाला थोडासा आणि ओवा हातावरती घेऊन क्रश करून घालणार आहे, म्हणजे याचा वास खूप छान येतो यामध्ये. असं आता 1 टीस्पून यामध्ये तीळ घालून घेऊयात. पौष्टिक असा पदार्थ होतोय पहा. तिळामुळे प्रोटीन भेटेल आणि ज्वारीचं पीठ अगदी पौष्टिक असतं. तांदळाचं पीठही. भरपूर अशा भाज्या असेच मुटके रात्री करून ठेवायचे आणि सकाळी माझी मुलगी 7 वाजता स्कूलला जाते तेव्हा मी हे फ्राय करून तिला दिले होते टिफिनमध्ये. अतिशय पौष्टिक असा नाश्ता दिल्याचा समाधान आणि चविष्ट असा नाश्ता खाल्ल्याने आनंद मुलांना भेटतो. त्यामुळे असा जुगाड करून पौष्टिक पदार्थ पाहायचे असतील तर रेश्माज किचनला नक्की सबस्क्राईब करा. आता मीठ घालून पीठ असं चांगलं भाज्यांना चोळून घ्यायचं. ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे याला मळण्यासाठी गव्हाच्या पिठासारखं जास्त पाणी लागत नाही. अगदी थोडं थोडं पाणी घेऊन पिठाचा एक गोळा तयार करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे मी आणि या पद्धतीने आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. असं दाबून दाबून याचा चांगला गोळा करून घ्यायचा. आता एवढ्या मिश्रणाला आपण ज्या वाटीने पीठ घेतलं होतं ज्वारीचं कपाने, तो अर्ध्या कपाला थोडासा जास्त पाणी इतकं पाणी लागलेलं आहे. अजिबात जास्त पाणी घालायची गरज नाही आहे. मेजरमेंट हवं असेल तर
आपण ज्वारीचं पीठ ज्या कपाने घेतलं होतं त्या कपाने अर्ध्या कपाला थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे यामध्ये आणि असा गोळा तयार करून घ्यायचा। पाहू शकता ज्वारीचं पीठ असल्यामुळे असं सुट्ट होतं। गव्हाचं असतं तर त्याला बाइंडिंग पटकन आलं असतं, खूप सारं पाणी लागलं असतं, परंतु ज्वारीच्या पिठाला फार काही लागत नाही, असं लगेच पटकन गोळा होतो याचा। या पद्धतीने दाबून दाबून पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे मी। असा ज्वारीला भाकरीला मळतो ना तसंच पीठ मळून घ्यायचं आहे असं। आता पिठाचा गोळा मळून झाला की याच पिठातला एक गोळा घ्यायचा मीडियम आकाराचा आणि त्याचे मुठके बनवण्याऐवजी आपण असा रोल तयार करून घेणार आहोत, जेणेकरून तो व्यवस्थित चिरता येईल आणि फ्राय करताना याला आकारही खूप छान येईल। त्यामुळे या पद्धतीचे रोल करून घेणार आहे मी सगळ्या पिठाचे। तुम्हाला हवा तसा आकार या रोलला देऊ शकता तुम्ही। या पद्धतीने सगळे रोल तयार करून घेतले। चाळणीवरती ठेवायचे असे आणि वाफेवरती 10 ते 12 मिनिटांसाठी हे शिजवून घ्यायचे आहेत। पाणी अगोदरच गरम करत मी ठेवलं होतं। याचे रोल याच्यावर ठेवल्यानंतर पाणी गरम करायला ठेवायचं नाही। गॅस अगोदरच चालू करून चाळणीत उंडे ठेवले की झाकून ठेवून आपण याची वाफ काढून 10 ते 12 मिनिटांसाठी शिजवून घेतलेलं आहे। 10 ते 12 मिनिटांनंतर हे शिजलं आहे की नाही ते कसं पाहायचं, तर हाताने टच करून पाहायचं आणि हाताला जर हे पीठ लागलं नाही तर समजून जायचं की आपले उंडे शिजलेले आहेत। काटे चमच्यानेही शिजलेलं मी दाखवलेलं आहे, अगदी प्रॉपर असे शिजलेले आहेत हे। चला आता कट करून घेऊयात। असं गोलाकार मी कोथिंबीरीची वडी जसं चिरून घेतो तसंच चिरून घेतलेलं आहे या पद्धतीने। सगळे मुटके मी चिरून घेतलेले आहेत। आता लोखंडी तवा गरम करत ठेवला होता, त्यावरती किटलीतली अर्धी पळी तेल घातलं, वरून घातले 1 टीस्पून तीळ घातल्यानंतर सगळे मुटके यावरती घालून घेणार आहे मी। तिळाने स्वाद खूप छान येतो, त्यामुळे असं भाजतानाही तीळ आवर्जून घाला। दोन्ही बाजूनी आलटी पलटी करत मीडियम गॅसवरती मुटके छान भाजून घेऊयात। असे सगळे मुटके ठेवून घेतले आणि दोन्ही बाजूनी बारीक गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती छान असे मुटके भाजून घ्यायचे आहेत। माझ्या मुली आवडीने ह्या उचलून मुटके खातात। सकाळी नाश्त्याला आम्हा सगळ्यांनाही हा पदार्थ होतो आणि मुलीला टिफिनला द्यायलाही होतो। तुम्हीही हा पौष्टिक पदार्थ नक्की करून पहा आणि अशा साध्या सुध्या घरगुती रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। या पद्धतीने सगळे मुटके मी छान असे भाजून घेतलेले आहेत। असे गोल्डन ब्राउन रंगावरती असे छान भाजून घ्यायचे आहेत। तीळ तुम्हाला फार आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतील, परंतु तिळाने दिसताना मुटके छान दिसतात आणि मुलं पटापट उचलून खातात। तीळ पौष्टिक असतात त्यामुळे खाल्ले जातात म्हणून मी लावते। तर टिफिनमध्ये असे एका बाजूला मुटके ठेवून दिले होते आणि पपई दिली होती मी। या मुटक्यांसोबत थोडंसं असं ओलसर म्हणूनच पपई किंवा एखादं फळ द्यायचं। खाताना अगदी पौष्टिक डबा रेडी झालेला आहे। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही रेसिपी ट्राय केली तर तुमची रेसिपी कशी झाली हेही कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।